शिवरायांना ठार मारण्याचे औरंगजेबाचे 2 हुकूम आणि 2 गुप्त कट। शिवछत्रपतींच्या इतिहासातील सुप्रसिद्ध अशा आग्र्याहून सुटकेच्या अध्यायातील या अपरिचित घटना का, कसे आणि केव्हा घडले ते प्रसंग औरंगजेबाच्या महाराजांना कैदेतच मारण्याच्या तीव्र इच्छेच्या वाताहतीची, असफलतेची ही तुम्ही न ऐकलेली हकीकत आहे। नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आग्रा किल्ल्यात औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या भव्य समारंभात भर दरबारात त्याच्या सर्व सरदारांसमोर खुद्द औरंगजेबाचाच अपमान केला। ती तारीख होती 12 मे 1666। यानंतर काही दिवसांनी औरंगजेबाने महाराजांना आग्र्यामध्येच 3.25 महिने कडेकोट बंदोबस्ताच्या कैदेत ठेवले होते। या संपूर्ण कालावधीत औरंगजेबाने महाराजांना ठार मारण्याचा 2दा फरमावलेला हुकूम आणि गुप्तपणे महाराजांचा निकाल लावण्याचे 2 कट याचा हा अपरिचित राहिलेला इतिहास आहे आणि तो आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यादिशी। महाराजांनी औरंगजेबाचा भर दरबारात अपमान केल्यानंतर त्या दरबारातच असलेल्या मिर्झा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याने महाराजांची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण संतापलेल्या महाराजांनी रामसिंगाचा तो प्रयत्न ठोकरला। महाराजांचा संताप पाहून औरंगजेबाने रामसिंगाला तू त्याला तुझ्या डेऱ्यात घेऊन जाऊन त्याची समजूत घाल असे सांगितले। रामसिंगासोबत महाराज दरबारातून परत आले। रामसिंगाने पुन्हा एकदा महाराजांना समजावायचा प्रयत्न केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी औरंगजेबाने सिद्दी फौलाद खानाला पाठवून रामसिंगाला तू शिवाची समजूत घाल असा निरोप दिला। पण महाराजांनी औरंगजेबाच्या त्या प्रयत्नानंतर सुद्धा स्वतः दरबारात जायचे टाळले। त्याऐवजी मी शंभूराजांना पाठवीन असे महाराजांनी सांगितले। दुसऱ्या दिवशी सकाळी औरंगजेबाने दरबारात आलेल्या रामसिंगाला शिवा येणार का असे विचारल्यावर रामसिंगाने त्याला ताप आला आहे त्यामुळे आज येणार नाही असे उत्तर दिले। भर दरबारात महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केला होता। औरंगजेबाच्या दरबारात पुन्हा येण्याचे नाकारून पुन्हा एकदा महाराजांनी त्याचा अपमान केला होता। तरीही औरंगजेबाने महाराजांना अजून काहीच शिक्षा फरमावलेली नसल्याने औरंगजेबाच्या जवळचे आणि मातब्बर लोक अतिशय अस्वस्थ झाले। औरंगजेबाचे उमराव म्हणू लागले, शिवाने इतकी बेअदबी करून सुद्धा बादशहा तिकडे दुर्लक्ष कसे करतात? शिवा असा कोण लागून गेला आहे की त्याने बादशहाची बेअदबी करून सुद्धा बादशहाने त्याच्याकडे दुर्लक्ष करावे? औरंगजेबाचा सरदार जसवंत सिंग म्हणाला, शिवाला त्याच्या गुन्ह्याबद्दल, त्या असभ्य दंगामस्तीबद्दल सजा फरमावलीच पाहिजे। औरंगजेबाची बहीण जहांआरा औरंगजेबाला म्हणाली, त्याने सुरत लुटली, शाहिस्तेखानाची मुलगी पकडून नेली, दरबारामध्ये बादशहाची मानहानी केली, तरीही याकडे बादशहाने दुर्लक्ष केले। हे कितपत बरोबर आहे? शिवरायांनी 2दा केलेला अपमान मनाला डाचत आणि डसत असलेल्या औरंगजेबाने हे सर्व ऐकून सिद्दी फौलाद खानाला हुकूम केला की शिवाला राज अंदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा। हा राज अंदाज खान औरंगजेबाच्या अगदी खास मर्जीतला सरदार आणि कसलीही कृत्ये अगदी बिनदिक्कतपणे करणारा क्रूर, निर्दयी, दुस्साहसी माणूस होता। हा राज अंदाज खान कसा आहे हे माहिती असल्यामुळे औरंगजेबाच्या त्या हुकुमाची बातमी कळताच रामसिंग तत्काळ औरंगजेबाचा मीर बक्षी मुहम्मद अमीन खानाकडे गेला आणि म्हणाला, बादशहा शिवाला मारणार आहेत, पण शिवा आमच्या वचनावर इथे आलेला आहे। आता असे करणे योग्य होईल की बादशहाने आधी मला मारावे, माझ्या मुलाला बोलावून घेऊन त्याला मारावे, आम्हाला मारल्यावर त्याला म्हणजे शिवरायांना मारावे, इच्छा होईल तसे करावे। अमीन खानाने रामसिंगाचे बोलणे जसेच्या तसे औरंगजेबाच्या कानावर घालताच औरंगजेबाने लगेच रामसिंगालाच अमीन खानामार्फत कळवले की तू शिवासाठी जामीन राहायला तयार आहेस का? जर असशील तर शिवा पळून गेला किंवा त्याने काही बिघाड केला तर त्यासाठी तू जबाबदार असशील असे जामीनपत्र लिहून दे। रामसिंगाने औरंगजेबाला तसे जामीनपत्र लिहून दिले। तरीही औरंगजेबाने त्याने दिलासा देऊन बोलावले तरी सुद्धा शिवराय दरबारात आले नाहीत। याचा राग मनात असल्याने रामसिंगाला शिवाला तुझ्या डेऱ्यापासून दूर ठेवण्यात यावे असा हुकूम फरमावला। म्हणजे अजूनही औरंगजेबाचा महाराजांना मारण्याचा विचार कायमच होता। पण अखेर महाराष्ट्रात मोहिमेवर असलेल्या मिर्झा जयसिंगाला याबाबत कळवून तो काय म्हणतो
त्याचे उत्तर येईपर्यंत शिवराय आग्र्यातून निघून जाणार नाहीत असे पुन्हा एकदा रामसिंगाकडून औरंगजेबाने लिहून घेतले आणि मगच औरंगजेबाने महाराजांना रामसिंगापासून दूर करून दुसरीकडे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय रद्द केला। मिर्झा जयसिंगाने शिवरायांना ते महाराष्ट्रातून निघताना आग्र्यात तुम्हाला काही अपाय होणार नाही अशी हमी वचन दिले होते। त्यामुळे महाराज आग्र्यात असताना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी रामसिंगावर होती। जयसिंगासारख्या मातब्बर सरदाराचे राजपुतांवर असलेले वजन आणि रामसिंगाचा विरोध यामुळे औरंगजेबाने ही तात्पुरती माघार घेतली होती। पण रामसिंगाने दोनदा जामीन पत्र लिहून देऊन सुद्धा औरंगजेबाने महाराजांना दगा करायचा प्रयत्न काही सोडला नाही। त्याने रामसिंगाला महाराजांना घेऊन अफगाणिस्तानातील काबूल प्रांताच्या मोहिमेवर जावे असे फरमावले आणि त्या मोहिमेच्या आघाडीचा मुख्य म्हणून पुन्हा राज अंदाज खानालाच नेमले। यामुळेच राज अंदाज खान शिवाला मारण्याचा विचार निश्चित झाला तेव्हा रामसिंगाला म्हणाला होता, आम्ही तुमच्या आघाडीवर आहे। यात महाराजांना मारण्याचा स्पष्ट उल्लेख आहे। दिल्लीपासून दूर असलेल्या काबूल प्रांतात रवाना करून तिकडेच आपला निकाल लावण्याचा औरंगजेबाचा गुप्त बेत असणार हे ओळखून महाराजांनी त्यांच्या वकिलांना औरंगजेबाला मला बादशहाने एकांतात भेटीला बोलावले तर बऱ्याच बाबींवर बोलता येईल असा अर्ज करायला सांगितले। मागोमाग महाराजांनी औरंगजेबाचा वजीर जाफर खान याला भेटून आपल्या सरंजामाविषयी औरंगजेबाला अर्ज करण्याची विनंती केली। जाफर खानाने औरंगजेबाला तसा अर्ज करताच औरंगजेबाने महाराजांना काबूलच्या मोहिमेवर पाठवायचा हुकूम रद्द केला। औरंगजेबाच्या तो हुकूम रद्द करण्याच्या निर्णयाचे कारण कुठेही नमूद झालेले नाही, पण याबाबत असे सांगता येईल, राज अंदाज खानाकडून महाराजांना आग्र्यात किंवा काबूलच्या मोहिमेत मारण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला होता, पण महाराजांनी एकांतात भेटून बोलू, सरंजामाविषयी वाटाघाटी करू असे कळविल्याने महाराज काय काय करायला तयार होतील ते तरी आधी बघू, त्यांना तर आपण केव्हाही मारू शकतो, पण जमले तर त्यांना जयसिंगाप्रमाणेच आपला एक सरदार करून किंवा मांडलिक करून घेऊन महाराजांच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा वापर आपल्या सत्ता विस्तारासाठी आणि त्यातल्या त्यात दख्खनमधील आदिलशाही आणि कुतुबशाही या सल्तनती गिळायला करता येईल का ते तर बघू आणि तो हेतू साध्य झाल्यानंतर शिवरायांना पण संपवून टाकू असाच औरंगजेबाचा पाताळयंत्री विचार असावा। त्यामुळे त्याने काबूल मोहिमेवर पाठवून शिवरायांचा निकाल लावण्याचा बेत तात्पुरता तरी रद्द केला असावा। महाराजांना राज अंदाज खानाच्या हवेलीत नेण्याचा हुकूम हा महाराजांना ठार मारण्याचा औरंगजेबाचा पहिला हुकूम होता आणि महाराजांना रामसिंगापासून दूर करून आपल्या ताब्यात घेण्याचा हुकूम हा औरंगजेबाचा महाराजांना दगा करण्याचा पहिला कट होता आणि महाराजांना काबूलच्या मोहिमेवर पाठवून तिकडेच राज अंदाज खानाकडून घात करणे हा औरंगजेबाचा महाराजांना संपवण्याचा दुसरा गुप्त कट होता। आपण आतापर्यंत जाणून घेतलेल्या या घटना रविवार 13 मे ते शनिवार 19 मे 1666 या 7 दिवसाच्या कालावधीत घडल्या होत्या, पण यानंतर 6 दिवसांनी म्हणजे 25 मे रोजी औरंगजेबाने फौलाद खानाला हुकूम फरमावून महाराजांना त्यांच्या राहत्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या डेऱ्याभोवती चौक्या पहारे बसवून कैद केले। यामागचे कारण आपण या आधीच्या एका भागात पाहिलेलेच आहे। आपल्या या भागाचा मुख्य विषय औरंगजेबाचे महाराजांना मारण्याचे थेट हुकूम आणि गुप्त कट हे असल्याने ते सर्व इथे सांगत नाही, तुम्ही त्या भागामध्ये ते पाहू शकता। आणखीन एक बाब म्हणजे मी सांगत असलेल्या ऐतिहासिक घटनांमध्ये महाराजांचे जे एकेरी उल्लेख शिवा त्याला अशा शब्दात आलेले आहेत ते शब्द औरंगजेबाचे किंवा त्याच्या सरदारांचे आहेत, माझे नाहीत। त्यामुळे मला महाराजांचे नाव तुम्ही नीट घ्या असला बिंडोक सल्ला कमेंटमध्ये देण्याची हुक्की ज्यांना येते त्यांनी गप्प राहणे शहाणपणाचे होईल। सुज्ञ दर्शक असला प्रकार करीत नसतात। चला आता मुख्य विषयाकडे वळूयात। औरंगजेबाने महाराजांना कैद केले याचा अर्थ आता महाराजांचा ताबा त्याच्याकडे आला, त्याला वाटेल तेव्हा तो महाराजांचे काहीही करायला आता मोकळा होता। यातच महाराजांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात
त्यांच्यासोबत आग्र्याला आलेले 350 सैनिक आणि आणखी काही लोक औरंगजेबाकडून परवाने घेऊन आग्र्यातून परत पाठवून दिले। महाराजांचा तो निर्णय अत्यंत धक्कादायक होता, पण औरंगजेबाला मात्र त्यामुळे आनंद झाला, कारण आता त्याच्या तावडीत स्वतःच्या सैनिकांचे कसलेच संरक्षण नसलेल्या महाराजांसह शंभूराजे आणि महाराजांचे 9 लोक अशा फक्त मोजक्या व्यक्तीच राहिल्या होत्या। महाराजांनी तो विलक्षण प्रकार कसा केला आणि त्यामध्ये महाराजांची एक अतर्क्य चाल काय होती ते सुद्धा आपण या आधीच्या एका भागात पाहिलेलेच आहे, त्यामुळे ते इथे पुन्हा सांगत नाही। महाराज एकटे पडल्याने औरंगजेबाला त्यांचा निकाल लावणे आता खूपच सोपे झाले होते, पण यामध्ये अजून एक अडचण होती। महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी रामसिंगावर होती आणि तो महाराज आग्र्यातून पळून जाणार नाहीत यासाठी सुद्धा जामीन होता। पण याच सुमारास जयसिंगाने औरंगजेबाला पत्रातून कळविले की मी शिवाजीला दिलेल्या वचनांशी रामसिंगाचा काही संबंध नाही। स्वतः जयसिंगानेच रामसिंगाच्या जामिनाबाबत अशी कोलांटी उडी मारल्यावर औरंगजेबाने रामसिंगाला त्याच्या महाराजांबद्दलच्या जामिनकीतून मुक्त केले, पण महाराजांच्या रक्षणाची जबाबदारी मात्र अजूनही रामसिंगावरच असल्याने महाराजांच्या डेऱ्याभोवती बाहेर औरंगजेबाच्या सैनिकांचे पहारे तर त्याच्या आत रामसिंगाच्या लोकांचे पहारे होते। अशी परिस्थिती असताना जयसिंगाने एक वेगळा प्रकार केला। त्याने रामसिंगामार्फतच एक पत्र औरंगजेबाला पाठविले। त्यात त्याने औरंगजेबाला सध्याच्या परिस्थितीत शिवाला तिकडून इकडे म्हणजे आग्र्यातून महाराष्ट्रात येऊ देणे पाठविणे शहाणपणाचे होणार नाही आणि त्याला तेथे योग्य प्रकारे डांबून ठेवावे असे कळविले। जयसिंगाच्या या निरोपानंतर औरंगजेबाने एक वेगळाच निर्णय घेतला। औरंगजेबाच्या त्या निर्णयाची माहिती जयसिंगाचा त्यावेळी आग्र्यातच असलेला दिवाण परकालदास त्याच्या पत्रातून अशी देतो। शिवा पळून गेला त्या दिवसाच्या 4 दिवस आधी म्हणजे 13 ऑगस्टला पहारे आणखीनच कडक करण्यात आले। औरंगजेबाने त्याला मारण्याचा हुकूम फरमावला। लगेच त्यासाठी त्याला राजा विठ्ठलदासाच्या हवेलीत ठेवण्याचा हुकूम केला। हा होता औरंगजेबाचा शिवरायांना ठार करण्याचा दुसरा थेट हुकूम। महाराजांनी ओळखले की आता नक्कीच आपले वाईट होणार आणि मग ते तिथून म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून गेले। या घटनेमधला न सुटलेला प्रश्न म्हणजे 13 ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांना ठार मारा अशी आज्ञा दिली होती, मग तो आणखीन 4 दिवस का थांबला? कदाचित महाराजांना विठ्ठलदासाच्या हवेलीत मारण्यासाठी न्यायला काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झालेला असावा। त्यामुळे पुढचे 4 दिवस महाराजांना त्यांच्या डेऱ्यातच ठेवावे लागले होते आणि इथूनच महाराज 5व्या दिवशी एक अतर्क्य आणि धाडसी युक्ती करून त्या कैदेतून निष्ठून गेले होते। औरंगजेबाचा महाराजांना मारण्याचा हा दुसरा हुकूम महाराजांच्या गायब होण्याने आपोआपच हवेत विरून गेला होता आणि त्याचा अगदी पहिला हुकूम आणि त्यानंतरचे 2 कट तर या आधीच महाराजांना काहीही इजा न होता यमुनार्पण झाले होते। असा हा औरंगजेबाच्या महाराजांना ठार करण्याच्या 2 हुकुमांचा आणि 2 गुप्त कटांचा इतिहास। मित्रांनो, महाराजांची कैदेतच हत्या करण्याच्या औरंगजेबाच्या तीव्र इच्छेला कसा सुरुंग लागला त्याची ही हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। ही माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा। आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे। व्हिडिओ लाईक करा, तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।